हॉटेलात जेवताय? थांबा, आत्ताच पहा. 50 जणांना अटक. जेवत्या ताटावरून उचललं. भयंकर प्रकार. असं नेमकं काय घडलं होतं की जेवणासाठी बसलेले लोक अचानक उठलेही नाहीत आणि पोलिसांनी थेट त्यांना ताब्यात घेतलं. हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या अनेकांना त्या क्षणी काय सुरू आहे हेही समजलं नव्हतं. पण काही मिनिटातच सगळं चित्र बदललं आणि एका साध्या हॉटेलमागचं भयंकर वास्तव बाहेर आलं. त्या दिवशी सर्व काही अगदी नेहमीसारखंच दिसत होतं. बाहेर मोठा फलक, आत स्वयंपाकाचा वास आणि जेवायला बसलेले लोक. कोणी भाकरी खात होते, कोणी मटणाचा घास घेत होते, तर काही जण गप्पा मारत बसले होते. बाहेरून पाहिलं तर अगदी साधं हॉटेल होतं, पण त्या चार भिंतींच्या आत काहीतरी वेगळंच सुरू असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांकडे गुप्त माहिती आली होती. सुरुवातीला त्यांनाही विश्वास बसला नाही, कारण ज्या ठिकाणी माहिती मिळाली होती ते ठिकाण साधं हॉटेल म्हणून ओळखलं जायचं. पण माहिती देणाऱ्याने सांगितलेली गोष्ट खूप गंभीर होती. म्हणे त्या हॉटेलच्या आड काहीतरी वेगळाच धंदा सुरू होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. काही अधिकारी शांतपणे त्या भागात पोहोचले. त्यांनी बाहेरून सर्व परिस्थिती पाहिली. आत लोकांची गर्दी होती. काही लोक जेवत होते, तर काही लोक एका खोलीत बसून काहीतरी करत असल्याचं दिसत होतं. सुरुवातीला पोलिसांनी दुरून निरीक्षण केलं, कारण त्यांना खात्री करून घ्यायची होती की माहिती खरी आहे की नाही. काही वेळ ते शांतपणे पाहत राहिले. आत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवली आणि मग त्यांना काहीतरी संशयास्पद दिसू लागलं. हळूहळू पोलिसांना समजलं की हॉटेलच्या एका भागात काहीतरी वेगळंच चालू आहे. बाहेरून ते फक्त जेवणाचं ठिकाण वाटत होतं, पण आतल्या एका बंद खोलीत अनेक जण एकत्र बसले होते. त्या खोलीत खूप हालचाल दिसत होती. पोलिसांनी ठरवलं की आता थांबायचं नाही. अचानक धाड टाकण्याचा निर्णय झाला, कारण जर आधी कोणाला खबर लागली असती तर अनेक जण पळून जाऊ शकले असते. त्यामुळे सगळं अगदी शांतपणे आणि गुप्तपणे प्लॅन करण्यात आलं. थोड्याच वेळात पोलिसांची टीम तिथे पोहोचली. बाहेर सगळं शांत होतं. आत लोक अजूनही त्यांच्या कामात व्यस्त होते. कोणाला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात मोठा स्फोट होणार आहे, अर्थात कायद्याचा. अचानक पोलिसांनी आत प्रवेश केला. त्या क्षणी तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. काही जण थबकले, काही जण घाबरले, तर काही जणांना काय होतं हेच समजलं नाही. जे लोक आरामात बसले होते ते अचानक उभे राहिले. काही जणांनी पळायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आधीच सगळ्या बाजूने घेराव घातला होता. त्यामुळे कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हतं. काही लोकांच्या हातात अजूनही ताट होतं. काही जण जेवत होते, पण त्या क्षणी सगळं थांबलं. जेवणाचे घास अर्धवट राहिले आणि लोक थेट पोलिसांच्या ताब्यात गेले. त्या खोलीत जे चालू होतं ते पाहून पोलिसही थोडा वेळ थक्क झाले, कारण तिथे 1-2 नाही तर तब्बल 50 जण एकत्र बसले होते आणि ते सगळे एका खेळात गुंतले होते. पोलिसांनी सर्वांना जागेवरच थांबवलं. एकेकाची तपासणी सुरू झाली. खोलीत काय आहे, कोण काय करतंय, कोणाकडे काय आहे, सगळं बारकाईने पाहिलं जाऊ लागलं. तपासणी सुरू होताच एकामागून एक गोष्टी समोर येऊ लागल्या. सुरुवातीला वाटलं होतं की छोटासा प्रकार असेल, पण जे समोर येत होतं ते पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. तिथे मोठ्या प्रमाणावर पैसे आढळले. टेबलांवर नोटा, काही लोकांच्या खिशात पैसे आणि काही ठिकाणी पत्त्यांचे डाव सुरू होते. त्या खोलीत वातावरण वेगळंच होतं. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करायला सुरुवात केली. खोलीत असलेली प्रत्येक वस्तू तपासली जाऊ लागली. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं नाही. तपासणी करताना अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तिथे मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोनही होते. अनेक वाहन बाहेर उभी होती. सगळं पाहता हा प्रकार छोटा नव्हता हे स्पष्ट होतं. बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नोंद घेण्यात आली. चारचाकी, दुचाकी अनेक वाहनं त्या ठिकाणी उभी होती. पोलिसांनी सर्व वाहनांची माहिती गोळा केली. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आता पूर्णपणे घाबरले होते. काही जण शांत बसले होते, तर काही जण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं. त्या क्षणी हॉटेलमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. काही वेळापूर्वी गप्पा आणि आवाजाने भरलेलं ठिकाण अचानक स्तब्ध झालं होतं. पोलिसांनी सर्व लोकांना एकत्रित उभं केलं. त्यांच्या नावाची नोंद घेतली. प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तपासणी पूर्ण होताच पोलिसांच्या लक्षात आलं की हा काही साधा प्रकार नाही. इथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर काम सुरू होतं. ज्या ठिकाणी लोक फक्त जेवायला येतात असं वाटत होतं, तिथे वेगळाच खेळ सुरू होता. बाहेरून साधं हॉटेल, पण आत मात्र मोठा जुगार अड्डा चालू असल्याचं समोर आलं. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांना विश्वास बसत नव्हता की इतक्या दिवसांपासून हे सगळं सुरू होतं. पोलिसांनी सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू केली. जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणावर सुरू असलेला बेकायदेशीर प्रकार पूर्णपणे बंद करण्यात आला. एक साधं दिसणारं हॉटेल, जेवणासाठी येणारे लोक आणि त्यामागे सुरू असलेला गुप्त खेळ, या संपूर्ण घटनेने अनेकांना मोठा प्रश्न पडलाय. आपल्या आसपास दिसणारं सगळं खरंच तसंच असतं का, की काही ठिकाणी दिसतं एक आणि चालतं काहीतरी वेगळंच?